Dear students, Namaste. In this video, we will start our next practical, that is practical number 16, PL SQL code to create triggers on given database from database management system syllabus. तर आज आपण प्रॅक्टिकल नंबर 16 स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला ट्रिगर्स क्रिएट करायच्या आहेत टेबलवर. तर ट्रिगर म्हणजे काय? बेसिकली इफ यू वांट टू परफॉर्म some action before insert, update, delete, which we can perform on table, database or view. So before that particular DML operation, we can perform some action with the help of trigger. म्हणजेच टेबलवर इन्सर्ट, अपडेट, डिलीट या कमांड करण्या अगोदर आपल्याला काही ऍक्शन्स परफॉर्म करायच्या असतील तर आपण ट्रिगरचा यूज करू शकतो. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ प्रॅक्टिकल. फर्स्ट क्वेश्चन for practical related questions. Does trigger fired on the table affects on its view? Justify. So answer of this question is we can create a trigger on table, view or an event. We can fire trigger before or after insert, update or delete statements. It affects the table, right? If you perform trigger on the table, so it's affected on its view also. जर आपण ट्रिगरचा यूज करून इन्सर्ट, अपडेट, डिलीट केलं, डिलीट ऑपरेशन करण्या अगोदर एखादी ऍक्शन परफॉर्म केली, तर जर आपण त्या टेबलचा व्ह्यू क्रिएट केला तर तो ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. सो दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन इज डिफरन्स बिटवीन स्टेटमेंट लेवल अँड रो लेवल ट्रिगर. सो स्टेटमेंट लेवल ट्रिगर आणि रो लेवल ट्रिगर असे दोन टाइप्स आहेत. तर आपल्याला दिसतील इथे. स्टेटमेंट लेवल ट्रिगर मीन्स व्हॉट? इट इज फायर्ड ओनली वन्स इफ वन रेकॉर्ड ऑर स्टेटमेंट इज अफेक्ट्स ऑर मल्टिपल. म्हणजे एकापेक्षा जास्त इन्सर्ट, डिलीट, अपडेट आपण रेकॉर्ड केले तरी सुद्धा स्टेटमेंट लेवल ट्रिगर एकदाच एक्झिक्यूट होते. बट रो लेवल ट्रिगर काय आहे? इट इज फायर इच टाइम रेकॉर्ड ऑर स्टेटमेंट इज अफेक्टेड. म्हणजे मी 2 टाइम्स इन्सर्ट केलं, 2 टाइम्स डिलीट केलं, 2 टाइम्स अपडेट केलं तर तेवढ्या 2 टाइम्स रो लेवल ट्रिगर एक्झिक्यूट होते. ओके, सो दिस इज द डिफरन्स बिटवीन रो लेवल अँड स्टेटमेंट लेवल ट्रिगर. आपण याचा एक्झाम्पल बघू शकतो. सो हियर आय विल क्रिएट वन टेबल. ओके, तर SQL स्टार प्लस ओपन केलेला आहे. con system, type your password and press enter. So it will connect it to your database. Just wait and paste it here. Create table command. Here I created ID column, name column, age column, address column and salary column. Okay, press enter. So it will create. So table is created. Okay, so here I want to insert one record in the table. Insert into EMP value. So it will insert. So insert here 1 Ajay 21 Mumbai and 25,000. So here it will inserted one row created, right? So here check this record, select star from EMP. आपण स्टेटमेंट लेवल ट्रिगर आणि रो लेवल ट्रिगर पाहत आहोत. सो एक रेकॉर्ड आता आलेला आहे EMP टेबल मध्ये आपण बघू शकतो. सो मी पहिल्यांदा स्टेटमेंट लेवल ट्रिगर आपण बघू शकता. स्टेटमेंट लेवल ट्रिगर आणि रो लेवल ट्रिगर मध्ये काय डिफरन्स आहे? तर मी टेबल क्रिएट केला. सपोज या टेबलमध्ये आणखीन काही रेकॉर्ड्स आपण ऍड केले तर स्टेटमेंट लेवल ट्रिगर, इथे आपण स्टेटमेंट लेवल ट्रिगर तयार केलेली आहे. बिफोर अपडेट ती एक्झिक्यूट होईल E1 या टेबलवर. तर E1 नावाचा एक दुसरा एक टेबल मी क्रिएट केलेला आहे. त्याच्यामध्ये हे 3 रेकॉर्ड्स इन्सर्ट केलेले आहेत. तर बघा स्टेटमेंट लेवल ट्रिगर मी तयार केले बिफोर अपडेट ऑपरेशन. अपडेट करण्या अगोदर रेकॉर्ड अपडेटेड हा मेसेज प्रिंट होईल. मी एक रेकॉर्ड अपडेट केलं, सॅलरी 25,000 केली, ID 101. सो बघा रेकॉर्ड अपडेटेड हा मेसेज पहिल्यांदा डिस्प्ले होईल आणि मग ती रो अपडेट होईल, राईट? सपोज मी 2 रोज अपडेट केले तरी सुद्धा स्टेटमेंट लेवल ट्रिगर ही एकदाच एक्झिक्यूट झाले, रेकॉर्ड अपडेटेड. तेच रो लेवल ट्रिगर मी तयार केले. बघा रो लेवल ट्रिगर इथे मग लिहिले फॉर इच रो, राईट? फॉर इच रो.
ओके, बिफोर अपडेट. तर सिंगल रेकॉर्ड अपडेट केलंय, एकदा रो लेवल ट्रिगर एक्झिक्यूट झाले. 2 रेकॉर्ड इथे अपडेट केलेले आहेत ज्यांची सॅलरी लेस दॅन 26,000 आहे. तर 2 टाइम रेकॉर्ड अपडेटेड मेसेज प्रिंट झालेला दिसतोय. तर 2 रोज अपडेट म्हणजे रो लेवल ट्रिगर जेवढ्या नंबर ऑफ रोज अपडेट होतील, चेंजेस होतील, तेवढ्या नंबर ऑफ टाइम ती ट्रिगर एक्झिक्यूट होते. तर इथे आपल्याला या दोघांमधला डिफरन्स समजेल. तर मी आता नेक्स्ट क्वेश्चन सोडवायला घेणार आहे, इन्सर्टिंग ट्रिगर. ओके, इन्सर्टिंग ट्रिगर. तर त्याच्या अगोदर मी हा टेबल तयार केलेला आहे. ओके, क्रिएट टेबल EMP, राईट. या EMP टेबलमध्ये मी काय केलेलं आहे, ID, नेम, एज, ॲड्रेस आणि सॅलरी हे कॉलम तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक रेकॉर्ड इन्सर्ट केलेलं आहे आणि ते डिस्प्ले केलेलं आहे जस्ट. ओके, तर क्वेश्चनमध्ये आपल्याला एक ट्रिगर तयार करायला सांगितलेली आहे. ट्रिगरचं नेम दिलंय TRG1 आणि ती कधी एक्झिक्यूट होणार आहे, तर इन्सर्ट ऑपरेशनच्या अगोदर एक्झिक्यूट होणार आहे. ओके, बिफोर इन्सर्ट. कोणत्या टेबलवर, मी टेबलचं नाव EMP घेतलेलं आहे. इथे EMP1 जरी दिलेलं असेल, कारण तो टेबल आपण पुढे फर्दर क्वेरीजला यूज करणार आहोत. तर इथे जस्ट चेंज आहे काय, माझं टेबलचं नाव EMP आहे, बस. ओके, आता त्यांनी काय सांगितलं की प्रत्येक रो आणि कोडिंग काय दिलेलं आहे की ही ट्रिगर कधी एक्झिक्यूट होईल, इन्सर्टच्या अगोदर ती काय करेल की तुम्ही जर नेम, नेम, एम्प्लॉई नेम स्मॉल केस मध्ये दिलं असेल तर ते अप्पर मध्ये कन्वर्ट करून त्या टेबलमध्ये इन्सर्ट करणार आहे. म्हणजे इन्सर्टच्या अगोदर ही ट्रिगर काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. सो आपण करून पाहूया. क्रिएट और रिप्लेस ट्रिगर, कॉपी, पेस्ट. ओके, हियर अँड एंड. सो ट्रिगर विल बी क्रिएटेड असा मेसेज आपल्याला डिस्प्ले होईल. ट्रिगर क्रिएटेड. आता मी काय करणार आहे, EMP टेबलमध्ये एक रेकॉर्ड इन्सर्ट करतोय. ओके, एक रेकॉर्ड. आता इथे आपण बघू शकता की एज अजयचा A कॅपिटल होता, तो ऑलरेडी एक्झिस्ट झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी ट्रिगर अप्लाय केलेली आहे. आता ही ट्रिगर या इन्सर्टला चेक करेल. आता मी एम्प्लॉई नेम देताना बघा, नेम जे आहे, नेम कॉलम आपण तयार केलेला आहे. एम्प्लॉई नेम मी काय दिलंय, राहुल. ते लोअर केसमध्ये आहे, तर ते अप्पर होईल आणि मग इन्सर्ट होईल आपल्या टेबलमध्ये. म्हणजे या इन्सर्ट ऑपरेशनच्या अगोदर आपण ही ऍक्शन परफॉर्म करतोय अप्पर केस कन्व्हर्जनची, तर ती ट्रिगरद्वारे करावी लागते. तर ते अप्पर केसमध्ये कन्वर्ट होऊन मग टेबलमध्ये इन्सर्ट होईल. एंटर. सो 1 रो क्रिएटेड. आता आपण जर टेबलचा डेटा पाहिला, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. ओके, तर बघा राहुल हे एक अप्पर केसमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. का, या ट्रिगरमुळे. कारण जे नेम कॉलममध्ये आपण नेम दिलेलं आहे राहुल, ते अप्पर केस झालेलं आहे आणि ते टेबलमध्ये इन्सर्ट झाले नेम कॉलममध्ये. तर राहुल इथे अप्पर केसमध्ये इन्सर्ट झालेला आपल्याला दिसतंय. ओके, सो तुम्हाला ही अगोदर टेबल तयार करावं लागेल. त्याच्यामध्ये अगोदर इनिशियली एक रेकॉर्ड इन्सर्ट करा आणि त्याच्यानंतर ट्रिगर क्रिएट करा. परत दुसरं रेकॉर्ड इन्सर्ट करा आणि इन्सर्ट करताना लोअर केसमध्ये व्हॅल्यू द्या एम्प्लॉई नेमची आणि मग तुम्ही चेक करू शकता की ते अप्पर केसमध्ये स्टोअर होणार आहे. सो दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. देन सेकंड क्वेश्चन, रिस्ट्रिक्शन ऑन डिलीटिंग ट्रिगर. म्हणजे काय, डिलीट करण्या अगोदर आपल्याला रिस्ट्रिक्शन्स इथे करायचे आहेत. तर इथे क्रिएट हा कीवर्ड राहिलेला आहे सिंटॅक्स मध्ये असल्यानुसार, तर तो तुम्हाला ऍड करायचा. क्रिएट और रिप्लेस TRG1 आफ्टर. डिलीट झाल्यानंतर काय करायचंय, आता इथे बिफोर होतं बघा, इथे डिफरन्स काय, इन्सर्ट करण्या अगोदर ट्रिगर एक्झिक्यूट होणार आहे आणि इथे आता आफ्टर म्हणजे डिलीट झाल्यानंतर ही ट्रिगर एक्झिक्यूट होणार आहे. एम्प्लॉई टेबलवर करायचे इच रो, राईट. आणि मग काय करायचंय, बिगिन मध्ये कोडिंग केलेलं आहे की जर एम्प्लॉई नंबर 1 असेल, ओके, एम्प्लॉई नंबर 1 असेल त्या डिलीट होणाऱ्या रेकॉर्डचा, तर आपल्याला एरर रेज करायचं. तर हे एरर जनरेट होईल आणि इथे आपण एररचं मिनिंग लिहिलंय, यू कांट डिलीट धिस रो आणि त्याचा कोड लिहिलाय 20015. ओके, आणि एंड केलेली आहे. नंतर इथे त्यांनी सांगितले की एम्प्लॉई नंबर 1 डिलीट करा. सो आपल्याला इथे मेसेज येईल, यू कांट डिलीट धिस रो आणि एरर कोड 20015, जो की आपण इथे मेन्शन केलेला आहे. तर आपण करून पाहूया. सो
रिस्ट्रिक्शन्स क्रिएट और रिप्लेस ट्रिगर, कॉपी करतोय तो कोड. इथे फक्त आपल्या टेबलचं नाव एम्प्लॉई आहे EMP आणि कॉलमचं नाव ID आहे. सो एवढेच दोन चेंजेस मी केलेले आहेत, बस बाकी काही नाही. कोड ॲज इट इज आहे. कॉपी, जस्ट पेस्ट इट इनटू हियर. प्रेस स्लॅश. सो ट्रिगर इज क्रिएटेड. आता आपण डिलीट करूया. डिलीट फ्रॉम EMP व्हेअर ID इज इक्वल टू 1. आता जर डिलीट होणारा ID 1 असेल तर मग काय होणार आहे, हे एरर जनरेट होणार आहे, हा मेसेज डिस्प्ले होईल. बघूया करून. पेस्ट, एंटर. बघा इथे काय आलंय, एरर जनरेट झालेला आहे आणि बघा आपला मेसेज 20015 हा एरर. यू कांट डिलीट धिस रो, राईट, यू कांट डिलीट धिस रो 20015. तर ट्रिगर एक्झिक्यूट झालेली आहे. तर इथे त्याचं ते आन्सर आहे, यू कांट डिलीट धिस रो. ओके, सो दिस इज द आउटपुट. देन नेक्स्ट क्वेश्चन. आता एक्झरसाइज मध्ये जे क्वेश्चन्स दिलेले आहेत तर हे तिन्ही क्वेश्चन आपल्याला ॲट अ टाइम करायचे आहेत. त्याच्यासाठी मी एम्प्लॉई नावाचा टेबल ऑलरेडी इन्सर्ट केलेला आहे. त्या एम्प्लॉई टेबलवर आपल्याला काय करायचे आहेत, ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत, राईट. तर एम्प्लॉई टेबल ऑलरेडी आपण क्रिएट केला आहे. त्याच्यामध्ये बघूया किती रेकॉर्ड आहेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. ओके, फ्रॉमचं स्पेलिंग आपण नीट टाकूया, फ्रॉम. ओके, तर 2 रेकॉर्ड आहेत. ओके, सध्या 2 रेकॉर्ड आहे. आता आपल्याला काय करायचंय, एक रो लेवल ट्रिगर बनवायचे आहे. ते कधी, इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट या ऑपरेशनच्या अगोदर. आणि अपडेट झाल्यानंतर आपल्याला सॅलरी सुद्धा, तिसऱ्या क्वेश्चन मध्ये सांगितलं की सॅलरी अपडेट झाल्यानंतर काय होणार आहे की ओल्ड व्हॅल्यू आणि न्यू व्हॅल्यू डिस्प्ले व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मी दुसरा अजून एक टेबल घेणार आहे, ट्रान्झॅक्शन्स. इथे सांगितले बघा, डिफरन्स बिटवीन द ओल्ड व्हॅल्यू अँड न्यू व्हॅल्यू, राईट. आणि मग या क्वेरी, 2 क्वेरी आपल्याला परफॉर्म करायचं आहे. तर सर्वात आधी आपण फर्स्ट करूया इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट साठी. अपडेट आपण नंतर पाहूया, पहिल्यांदा इन्सर्ट आणि डिलीट बघूया आणि नंतर अपडेट बघूया. ओके, तर इन्सर्ट साठी मी क्वेरी लिहिलेली आहे, क्रिएट और रिप्लेस ट्रिगर नेम आहे ET1 बिफोर इन्सर्ट ऑन EMP फॉर इच रो. आणि मला हा मेसेज डिस्प्ले करायचा आहे इन्सर्ट ऑपरेशन अगोदर, रेकॉर्ड इन्सर्टेड. ओके, तर ही क्वेरी इन्सर्ट साठी आहे, हे तुम्हाला आन्सर मध्ये लिहायचे फॉर इन्सर्ट. सो इन्सर्ट साठी ट्रिगर मी तयार केलेली आहे, एंटर. सो ट्रिगर इज क्रिएटेड. आता चेक कसं करायचंय, मला एखादी व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे माझ्या टेबलमध्ये, राईट. मला आता एक व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे. सो आपण एक व्हॅल्यू घेऊया इन्सर्ट करण्यासाठी. ओके, थर्ड रो मला इन्सर्ट करायची, राईट. थर्ड रो मला इन्सर्ट करायची आहे. सो वी विल चेक हियर. ओके, आपण सेट सर्व्हर आउटपुट ऑन केलेलं आहे का, नाही. तर ट्रिगरचं आउटपुट आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी ही कमांड आपण लिहितो प्रत्येक PL/SQL प्रोग्राम मध्ये, सेट सर्व्हर आउटपुट ऑन, राईट. आणि मग आता ही इन्सर्ट करूया स्टेटमेंट. बघा, रेकॉर्ड इन्सर्टेड मेसेज प्रिंट झालेला आहे, जो की या ट्रिगर मध्ये सांगितले की बिफोर इन्सर्ट ऑपरेशनच्या अगोदर मला काय करायचंय, रेकॉर्ड इन्सर्टेड मेसेज प्रिंट करायचा. सो रेकॉर्ड इन्सर्टेड मेसेज प्रिंट झालेला आहे ही रो इन्सर्ट होण्या अगोदर. सो दिस इज दी क्वेरी फॉर इन्सर्ट ट्रिगर फॉर इन्सर्ट ऑपरेशन. नेक्स्ट आहे डिलीट साठी, बघूया डिलीट. तर डिलीट साठी मी हा कोड घेतलेला आहे ट्रिगरचा. डिलीट साठी ट्रिगर तयार केलेली आहे. ओके, कॉपी करूया, कॉपी, देन पेस्ट हियर, राईट, पेस्ट इट. तर डिलीट होण्या अगोदर हा मेसेज डिस्प्ले होईल, रेकॉर्ड डिलीटेड, राईट. सो एंटर, ट्रिगर क्रिएटेड. आणि आपण काय करूया, एखादा एम्प्लॉई डिलीट करूया. डिलीट EMP
इथे डिलीट आपल्याला करायचं आहे, डिलीट फ्रॉम EMP वेअर ID इज इक्वल टू 3. तर हे रेकॉर्ड मी डिलीट करणार आहे. डिलीट करण्या अगोदर या ट्रिगरमुळे काय झालेलं आहे, हा मेसेज डिस्प्ले झालाय रेकॉर्ड डिलीटेड आणि त्याच्यानंतर आपला क्वेरी एक्झिक्यूट झाले 1 रो डिलीटेड. सो दिस इज द जॉब ऑफ डिलीट ट्रिगर. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, execute following DML operation on EMP table and write the output here. तर आपल्याला एक इन्सर्ट रेकॉर्ड करायचा आहे. त्याच्यामध्ये 7 कीर्ती 22 HP आणि 7500 ऍड करायचा आहे. ओके, तर हे रेकॉर्ड मी टाइप केलेलं आहे. बाय युजिंग दिस वे यू कॅन ऑल्सो इन्सर्ट. सो जस्ट हिअर, तर इथे इन्सर्ट करण्या अगोदर काय होईल, इन्सर्ट जी ट्रिगर आपण एक्झिक्यूट केलेली आहे ती इथे रन होईल. बघा, रेकॉर्ड इन्सर्टेड, जे की आपण इन्सर्ट केलंय ना, इथे रेकॉर्ड इन्सर्टेड ही इन्सर्ट साठी ट्रिगर लिहिलेली आहे. तर रेकॉर्ड इन्सर्टेड हा मेसेज डिस्प्ले होईल आणि त्यानंतर 1 रो क्रिएटेड हे मेसेज डिस्प्ले झालेलं आहे. सो दिस इज द आउटपुट. सो नेक्स्ट इज सेकंड कंप्लीटेड आणि फर्स्ट मधून अपडेट साठी आपल्याला करायचंय की डिफरन्स बिटवीन ओल्ड व्हॅल्यूज अँड न्यू व्हॅल्यूज. आता हे करूया. हे झालं की आपण थर्ड करू शकतो अगेन अपडेट साठी. तर आपण आता बघूया की अपडेट ट्रिगर आपल्याला करायचे आणि काय करायचं त्यानंतर, दिस ट्रिगर विल डिस्प्ले द सॅलरी डिफरन्स बिटवीन द ओल्ड व्हॅल्यू अँड न्यू व्हॅल्यू. काय की प्रिव्हियस सॅलरी 20,000 होती आणि मी अपडेट केली 22,000, म्हणजे ओल्ड व्हॅल्यू 20,000, न्यू व्हॅल्यू 22,000 आणि त्यातला डिफरन्स कितीचा आलेला आहे 2,000चा, असं आपल्याला डिस्प्ले करायचंय. तर हे रेकॉर्ड आपल्याला कुठेतरी इन्सर्ट करावं लागेल. तर त्याच्यासाठी मी एक नवीन टेबल घेतलेला आहे, ट्रान्झॅक्शन टेबल. ओके, ट्रान्झॅक्शन टेबल मी क्रिएट करणार आहे, ट्रान्झॅक्शन टेबल. तर ट्रान्झॅक्शन टेबल क्रिएट करण्यासाठी मी त्याच्यामध्ये काही कॉलम ऍड केलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता, क्रिएट टेबल ट्रान्झॅक्शन ID, राईट. त्यानंतर ID कॉलम आपल्या EMP टेबलचा, ट्रान्झॅक्शन डेट जे आपण आजची डेट घेणार आहोत सिस डेट फंक्शन वापरून, अमाऊंट त्याचा डेटा टाईप नंबर, बॅलन्स त्याचा डेटा टाईप नंबर. ओके, तर हे कॉलम घेतलेले आहेत. एंटर. ट्रान्झॅक्शन टेबल विल बी क्रिएटेड इनसाइड डेटाबेस. सो ट्रान्झॅक्शन ID देण्यासाठी आपण सिक्वेन्स शिकलेलो आहोत, तर त्या सिक्वेन्सचा मी यूज केलेला आहे. क्रिएट सिक्वेन्स, ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शन ID जनरेट करण्यासाठी आपण सिक्वेन्स यूज करणार आहोत. सो इथे मी पहिल्यांदा सिक्वेन्स तयार करतो. सो सिक्वेन्स विल बी क्रिएटेड. ओके, सो ऑलरेडी AC_SEQ हा सिक्वेन्स माझ्याकडे अवेलेबल आहे. सपोज तुम्ही ड्रॉप करू शकता, ड्रॉप सिक्वेन्स. माझ्याकडे त्या नेमने ऑलरेडी एक सिक्वेन्स स्टोर्ड आहे. ओके, मी त्याला अगोदर ड्रॉप करतो आणि मग आपण त्याला क्रिएट करूया अगेन. तर प्रिव्हियस सिक्वेन्स ड्रॉप झालेला आहे. तुम्हाला असंच टेबल वगैरे एक्झिस्ट असतील तर इथे येतं ऑलरेडी यूज बाय एक्झिस्टिंग ऑप्शन. तर प्रिव्हियस टेबल डिलीट करायचा आणि नवीन टेबल ऍड करायचा बाय युजिंग ड्रॉप कमांड. ओके, सिक्वेन्स आता हा क्रिएट झालाय. ओके, तर आता आपल्याला काय करायचंय, मी EMP टेबलचा डेटा तुम्हाला अगोदर शो करतो, सो यू विल बेटर अंडरस्टँड. तर EMP टेबलमध्ये आता आपल्याकडे हे 3 रेकॉर्ड आहेत, 1 2 7 हे 3 रेकॉर्ड आहेत. ओके, तर आता आपण ट्रिगर तयार करूया. ओके, ट्रिगर. तर या ट्रिगरमध्ये बघा मी काय काय केलेलं आहे, इथे तुम्हाला दिसेल कमांड लाईन मध्ये. ओके, कॉपी पेस्ट. तर ट्रिगरला नाव दिलेलं आहे 82 बिफोर अपडेट ऑन EMP फॉर इच रो. म्हणजे प्रत्येक रो जर अपडेट होत असेल तर अपडेटच्या अगोदर आपल्याला काय करायचंय की जो ट्रान्झॅक्शन टेबल तयार केलेला आहे, ऑलरेडी ट्रान्झॅक्शन टेबल इथे क्रिएट केलाय, त्याच्यामध्ये सध्या एकही रेकॉर्ड नाहीये. तर ते रेकॉर्ड मला इन्सर्ट करायचंय. इन्सर्ट इनटू ट्रान्झॅक्शन्स. TID साठी डेटा जाणारे सिक्वेन्सची नेक्स्ट व्हॅल्यू. त्यानंतर ID जो आहे तो आपला एम्प्लॉई टेबलचा हा ID आहे. ओके, तो येईल. टी डेट साठी, ट्रान्झॅक्शन डेट साठी मी वापरले सिस डेट, जी सिस्टीमची करंट डेट असेल ती. त्यानंतर अमाऊंट कशी कॅल्क्युलेट होईल
तर न्यू सॅलरी अपडेटेड सॅलरी मायनस ओल्ड सॅलरी. ओके, तर ती व्हॅल्यू अमाऊंटला जाईल आणि बॅलन्स या कॉलमसाठी नवीन जी सॅलरी अपडेटेड आहे ती जाणार आहे. अशी इन्सर्ट होणार आहे ट्रान्झॅक्शन टेबल. सो एंटर स्लॅश. सो धिस ट्रिगर विल बी क्रिएटेड. आता आपण एखादा रेकॉर्ड अपडेट करूया. ओके, रेकॉर्ड अपडेट करूया जे त्यांनी सांगितलेलं आहे. राईट, कोणत्या क्वेश्चन मध्ये? एक्झिक्यूट फॉलोइंग डीएमएल ऑपरेशन ऑन ईएमपी टेबल. आता आपल्याला सॅलरी सेट करायचे, सॅलरी प्लस 500 हाईक द्यायचे, ज्याचा आयडी नंबर 2 आहे. तर आयडी नंबर 2 इज राहुल आणि त्याची सॅलरी काय आहे? 31,000 आहे. तर आपण आता त्याच्यासाठी क्वेरी लिहूया, अपडेट क्वेरी. राईट, त्याची सॅलरी आपल्याला 500 ने इन्क्रीमेंट करायची आहे. सो बघा, प्रिव्हियस ही सॅलरी म्हणजे काय? 31,000 प्लस 500, जी काय सॅलरी होईल 31,500. नवीन सॅलरी अपडेट होईल आयडी 2 साठी. ओके, सो 1 रो इज अपडेटेड. आपण बघू शकतो ईएमपी टेबल मध्ये जाऊन सिलेक्ट स्टार फ्रॉम ईएमपी. ओके, फ्रॉमचं स्पेलिंग, सिलेक्ट स्टार फ्रॉम ईएमपी. बघा इथे प्रिव्हियस सॅलरी वॉज 31,000 अँड न्यू सॅलरी इज 31,500. आता आपण ट्रान्झॅक्शन टेबल मध्ये रेकॉर्ड इन्सर्ट झालेत का नाहीयेत ते पाहूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम ट्रान्झॅक्शन. बघा इथे ट्रान्झॅक्शन टेबल मध्ये इन्सर्ट झाले. TID 1 पासून सिक्वेन्स तयार झाला, ID 2 आहे त्याचा, डेट आजची, अमाऊंट 500 चा डिफरन्स आहे. बघा ती कशी जनरेट झाली आहे? न्यू सॅलरी म्हणजे 31,500 मायनस ओल्ड सॅलरी किती होती? 31,000 म्हणजे काय? 500 चा डिफरन्स. आणि बॅलन्सला जाणारे न्यू सॅलरी ती आहे 31,500. सो दिस इज द आउटपुट. तर त्याच्यासाठी काय करायचंय? टेबलमध्ये रेकॉर्ड पाहिजेत, हे 3 रेकॉर्ड आहेत. त्यानंतर अपडेटसाठी मी ट्रिगर तयार केलेली आहे. आणि मग काय केलेलं आहे? तर एक टेबल ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. कोणता? ट्रान्झॅक्शन टेबल तयार केलेला आहे. एक सिक्वेन्स तयार केलेला आहे, क्रिएट सिक्वेन्स AC अंडरस्कोर सिक्वेन्स TID ऑटोमॅटिक जनरेट करण्यासाठी. आणि त्यानंतर जी ट्रिगर तयार केलेली आहे, मग अपडेट कमांड केल्यानंतर टेबलमध्ये डेटा स्टोअर झाला आणि मग आपण तो जाऊन चेक करू शकतो ट्रान्झॅक्शन मध्ये. तर या ट्रान्झॅक्शन मध्ये डेटा कसा आलेला आहे? तर या ट्रिगरमुळे आलेला आहे इन्सर्ट. राईट, तर त्या ट्रिगरमुळे आपण त्याचा डिफरन्स इथे प्रिंट केलाय 500 आणि न्यू सॅलरी प्रिंट केलेली आहे. सो दिस इज दी प्रोग्राम अँड आउटपुट. सो नेक्स्ट, I think practical number 16 is completed here. We will see practical number 17 in next video. Thank you.